पेहलगाम हल्ल्यातील मृतांना मंत्रिमंडळ बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली। महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली। हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना शिक्षण रोजगाराकडे लक्ष देणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। असावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। हल्ल्यातल्या पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे। पेहलगाममध्ये झालेल्या भीषण हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्यात। गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर उद्या पुन्हा एकदा केंद्रीय सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या सकाळी महत्त्वाची बैठक पार पडते। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक असणार आहे। पेहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या व्यक्तींप्रती शोक व्यक्त करण्यासाठी ठराव मंजूर करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आल्याची माहिती आहे। नक्षलवाद्यांच्या शोधासाठी सलग चौथ्या दिवशी पूंछ महामार्गावरती शोध मोहीम सुरू आहे। डोंगराळ भागात एसओजी पथकाकडून कसून तपासणी केली जाते। भारताकडून सुरू असलेल्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तानची भांबेरी उडली आहे। पाकिस्तानने आता जैसलमेर सीमेवरती सैनिकांची संख्या वाढवलेली आहे। जैसलमेर सीमेवरती 2500हून अधिक पाकिस्तानी सैनिक तैनात करण्यात आले आहेत। काँग्रेस पक्षाच्या ट्विटर हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हेटाळणी करणारी पोस्ट करण्यात आली। काँग्रेसने एक फोटो पोस्ट केलाय ज्याला जिम्मेदारी की समय गायब असं कॅप्शन देण्यात आलंय। या फोटोला कोणाचाही चेहरा नाहीये, यामध्ये हात आणि पाय दिसत नाहीयेत, मात्र पेहराव पंतप्रधानांचाच असल्याचं दिसतंय। पेहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे। पत्रातून संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे। राष्ट्रीय तपास संस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल एनआयए पेहलगाम हल्ल्याच्या ठिकाणी जाऊन क्राईम सीन रिक्रिएट करण्यात आलेला आहे। गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचून अशा प्रकारे तपास करण्याची एनआयएची प्रक्रिया पुढील काही दिवस ही सुरू राहणार आहे। तर झिपलाईनच्या नव्या व्हिडिओच्या आधाराने राष्ट्रीय तपास संस्था तांत्रिक पुरावे गोळा करत आहे। पेहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे हाशिम मुसाचा हात असल्याची माहिती सूत्रांकडून येते। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या हाशिम मुसाचे थेट संबंध हे पाकिस्तानच्या लष्कराच्या स्पेशल फोर्सेसशी आहेत। मुसा पाकिस्तानचा स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा माजी पॅरा कमांडो असून लष्कर-ए तोयबासोबत काम करत असल्याचं समोर आलंय। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी पेहलगाम हल्ला घडवून आणला असा मोठा दावा अमेरिकन वृत्तपत्रांनी केलाय। पेहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत लवकरच पाकिस्तानवरती हल्ला करू शकतो असं या वृत्तपत्रात सांगण्यात आलंय। पेहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध कठोर भूमिका घेतली। या अंतर्गत भारताने वाघा अटारी सीमेवरून व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतलाय। अशातच भारताने पाकिस्तानला निर्यात केलेल्या औषधांची आणि औषध उत्पादनांची यादी मागवली आहे। जम्मू काश्मीर सरकारने तात्पुरत्या स्वरूपात 48 पर्यटनाची ठिकाणं बंद करण्याचा निर्णय घेतलाय। शोधमोहीम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यटन बंद राहणार आहे। एकूण 87 पैकी 48 ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे। पेहलगाममध्ये पर्यटकांवरती झालेल्या हल्ल्यानंतर अनेक पर्यटकांनी भीतीमुळे आपलं बुकिंग रद्द केलंय। मात्र दहशतवादाला टुरिझमने उत्तर देणं ही मोहीम सुरू आहे आणि मुंबईतील देशमुख कुटुंबीय याला अपवाद नाहीये। देशमुख कुटुंबियांनी 2 महिन्यांपूर्वी केलेलं बुकिंग रद्द केलेलं नसून ते आपल्या कुटुंबियांसोबत काश्मीर टूरवरती जात आहेत। पाकिस्तानने 3 दिवसांसाठी हवाई क्षेत्र बंद केल्याची माहिती समोर आली आहे। भारताच्या कारवाईचा धसका घेत पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे। पेहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये ट्रेकिंगवरती बंदी घालण्यात आली आहे। प्रशासनाकडून पर्यटकांसाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत। फक्त मुख्य पर्यटन स्थळांवरच निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईतील वांद्रे इकडे भीषण आग लागलेली आहे आणि ही घटना समोर आली आहे। वांद्र्यातील क्रोमा शोरूममध्ये मंगळवारी पहाटे भीषण आग लागलेली आहे। वांद्र्याच्या लिंकिंग रोडवरती शोरूम आहे आणि आग इतकी भीषण आहे की आगीमध्ये शोरूमचं मोठं नुकसान झालंय आणि आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 15 गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। सध्या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। कृष्णा आवटी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। कृष्णा, खरं तर आग लागून आता बराच वेळ झालेला आहे, सध्याची काय परिस्थिती दिसते?
नक्कीच अमित जी आहे ती आज सकाळी पहाटे जे आहे वांद्रे येथील लिंकिंग रोड येथे मॉलला जे क्रोमा मॉल आहे त्या क्रोमा मॉलला मोठ्या प्रमाणात आग लागलेली पाहायला मिळाली आणि ही भीषण अशी आग जी आहे ती संपूर्ण मॉल जी आहे ती संपूर्ण मॉलला लागलेली पाहायला मिळते। या मॉलमध्ये आपण पाहिलं तर अनेक कपड्यांचे दुकान असतील, शूजचे दुकान असतील, रेस्टॉरंट असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत या मॉलमध्ये दुकानं होती। यांना जे आहे या आगीत संपूर्ण मॉल जे आहे ते चकनाचूर झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो अजूनही जे आहे अग्निशामक दलाकडून जे आग विझवण्याचं काम जे आहे अजूनही सुरू आहे। आपण धूर देखील आपल्याला निघताना आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी पुढची बाजू असेल किंवा मागची बाजू असेल या दोन्हीच्या संपूर्ण चारी बाजूने मॉलला जे आहे आगीने घेरा घालून जे आहे संपूर्ण मॉलला आग लागलेली पाहायला मिळते। जवळजवळ 35हून अधिक अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि 70हून अधिक पाण्याचे टँकर या घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आग विझवण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। आणि फायर रोबो सुद्धा जे आहे फायर रोबोच्या सहाय्याने देखील जे आहे आग विझवण्याचं काम सुरू आहे। आग अतिशय भीषण असल्या कारणामुळे आतमध्ये कोणीही अग्निशामक दलाचे जवान जाऊ शकत नाही, त्यामुळे फायर रोबो देखील जो आहे तो आत सोडण्यात आलेला आहे आणि घटनास्थळी पोलीस असतील किंवा महानगरपालिकेचे अधिकारी असतील आणि संपूर्ण अग्निशामक दलाचे जे संपूर्ण दल जे आहे ते दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळतात। अगदी 7 तासाहून अधिक जे आहे 7 तासाहून अधिक झालेले असलं तरी आग जे आहे विझवण्याचं काम अग्निशामक दलाकडून करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि या संपूर्ण पाहायला गेलं तर लिंकिंग रोड हा अतिशय प्रसिद्ध रोड जो आहे या ठिकाणी जे शॉपिंग म्हणजे अनेक कपडे असतील कपड्यांची दुकानं असतील किंवा शूजची दुकानं असतील या ठिकाणी जे मिळले जातात आणि या संपूर्ण आगीत जे आहे कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये आणि अशी देखील प्राथमिक माहिती मिळत आहे की जी घटनास्थळी म्हणजे आपण जी आग लागली होती ते कुठेतरी शॉर्ट सर्किट झालेलं आहे, त्यामुळे देखील असे आग लागल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती देण्यात आलेली पाहायला मिळते। अमित, निश्चित कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान सरकार घाबरले आणि अशातच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तानवरती हल्ला होण्याची भीती व्यक्त केलेली आहे। भारत कधी हल्ला करू शकतो, त्यामुळे सैन्याला पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आलेलं आहे। या परिस्थितीत काही राजनैतिक निर्णय घ्यावे लागतील जे घेतले जात आहेत, अशी प्रतिक्रिया पाक संरक्षण मंत्र्यांनी दिली। गेल्या 32 वर्षांमध्ये 23,386 दहशतवाद्यांना भारतानं मारल्याची माहिती समोर आली, तर 6,713 भारतीय जवान यात शहीद झाले। पुण्याच्या खडकवासलामध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मनसेने आंदोलन केले। यावेळेला मनसे कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळत जोरदार घोषणाबाजी केली। 26 वर्षांनंतर पर्यटकांवरती हल्ला झाला हे अपयश लपवण्यासाठी माझं बोलणं तोडून मोडून दाखवलं जातं असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। माझ्या बोलण्याने भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो अशी दिलगिरी वडेट्टीवारांनी व्यक्त केली आहे। वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरून बावनकुळेंनी संताप व्यक्त केलाय। वडेट्टीवारांचं वक्तव्य हे असंवेदनशील आहे, माफी मागून काही होणार नाही, जनता त्यांना सोलून काढल्याशिवाय राहणार नाही असा हल्लाबोल बावनकुळेंनी केलाय। पालकमंत्री पदावरून विजय वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधलाय। 3 तिगाडा काम बिगाडा असं सगळं सुरू आहे। अमित शहा येऊन गेले तरी तोडगा नाही, यांना जनतेशी काही देणं घेणं नाही अशी टीका वडेट्टीवारांनी केली। पालकमंत्री पदावरून विजय वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलंय। 2 जिल्हे राहिलेत, तिढा लवकर सुटेल असं बावनकुळे म्हणाले। बीकेसी इथल्या जिओ वर्ल्ड सेंटर इकडे 1 ते 4 मे या कालावधीमध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाचं 1 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे। जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाला धक्का बसलाय। 2 माजी मंत्री अजित पवारांच्या सोबत जाण्याच्या तयारीत आहेत। माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर अजित पवार गटामध्ये जाणार आहेत। पुण्याच्या भवानीपेठमध्ये हॉर्न वाजवल्याच्या वादातून 2 गटात हाणामारी झाली। हाणामारी प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे। दरम्यान हाणामारीचा संपूर्ण ही जी घटना आहे ती सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। यामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसलेला आहे। नुकसान झाल्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी आता अडचणीत सापडला आहे।
तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी कराडकर सज्ज झालेत. कराड शहरातील चौकाचौकात शिवरायांचे देखावे उभारण्यात आले. पंढरपूरच्या गुरसाळे गावात भीमा नदीवरती सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले. औद्योगिक केंद्रातील सांडपाण्यावरती प्रक्रिया करून नदीत सोडलं जाणार आहे. यासाठी 1,80,00,000 रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या मोकळ्या जागेत वाहनं हटवण्यात येणार आहेत. त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. 30 एप्रिल ते 2 मे दरम्यान हा लिलाव पार पडणार आहे. सोलापुरात आणखीन एक डॉक्टरने आत्महत्या केली आहे. आदित्य नंबियार असं आत्महत्या केलेल्या शिकाऊ डॉक्टरचं नाव आहे. आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये. समाज माध्यमांवरती बनावट शस्त्र घेऊन रील तयार करणाऱ्या नांदेडच्या एका तरुणावरती कारवाई करण्यात आली आहे. रील बनवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान त्याच्याकडून बनावट शस्त्रही जप्त केलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकमाचं उत्पादन घटलेलं आहे. वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे फळ उत्पादनावरती परिणाम झालाय. दरम्यान प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत. पंढरपूरमध्ये मंगल कलश रथयात्रेचं आगमन झालं. यावेळेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यात्रेचं उत्साहात स्वागत केलंय. सोलापूरच्या मारुती चित्तमपल्ली यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आलाय. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आलाय. भुसावळमधील राजा टॉवर ते खडका गाव रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तातडीने दखल घेत कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. अहिल्यानगरच्या राजूर गावातील अनेक नागरिकांना कावीळची लागण झालेली आहे. दरम्यान आमदार किरण लहामटेंनी याचा आढावा घेतलाय. गेल्या 7 दिवसांपासून छत्तीसगडच्या सीमेवरती माओवाद्यांविरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अभियानात महिला कमांडोंनीही सहभाग घेतलाय. मोहिमेचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात आलंय. आंदोलनातून PMRDA DP रद्द केल्याचा निषेध करण्यात आलाय. DP रद्द करणाऱ्यांवरती तातडीने कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोधगया मंदिर कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळेला मोठ्या संख्येने बौद्ध समाजाच्या नागरिकांनी सहभाग घेतलाय. महाबळेश्वरमध्ये शासनाच्या वतीने महापर्यटन उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 2 ते 4 मे या दरम्यान होणाऱ्या महापर्यटन महोत्सवासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. परभणी जिल्ह्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. पाण्याच्या अभावामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करत आहेत. अमरावतीच्या मोझरीमध्ये तुकडोजी महाराजांच्या जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला आमदार अमोल मिटकर यांनी या महोत्सवात भजन गायलं. सांगलीमध्ये गायींची तस्करी करणारं वाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडलंय. यावेळेला वाहन पलटी झाल्यामुळे काही गायींचा मृत्यू झालाय. दरम्यान वाहन चालक फरार झालाय. जळगाव जिल्ह्यात बीडीओंच्या नावाने 15,000 रुपयांची मागणी केली जात असल्याची तक्रार आमदार चंद्रकांत सोनवणेंनी केली आहे. तर कामामध्ये तातडीने सुधारणा करण्याच्या सूचनाही दिल्या. चंद्रपूरमध्ये पालिकेकडून सांडपाणी शुद्ध करून पुन्हा तलावात सोडलं जाणार आहे. शहरात 2 ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्रांची स्थापना केली जाणार आहे. यासाठी 30 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. दरम्यान पुराच्या पाण्यात गाय अडकली होती. नागरिकांनी गायीला सुखरूप वाचवलंय.